आज इथे मी बिहारची स्पेशल रेसिपी म्हणजे लिट्टी चोखाची आणलेली आहे। स्पेशल बिहारी लोकांकडनं बनवलेली, त्यांनी अगदी झटपट अशी बनवलेली आणि घरच्या घरी, आणि इतकी चवीला जबरदस्त तो फ्लेवर इतका छान, तर खूप छान। तर रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा, आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा, आणि व्हिडिओ पूर्ण बघा। इथे बघा पीठ घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ आहे। त्यात तेल घातलेलं आहे गरम करून, त्यानंतर त्यात कलोंजी, ओवा आणि मीठ घातलेलं आहे, आणि चिमूटभर बेकिंग सोडा घातलेला आहे, आणि अगदी पुरीसारखं आपल्याला ते थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं मळून घ्यायचं आहे। ते मळून झालेलं आहे। त्यानंतर एका कढईत आपल्याला लिट्टीमध्ये भरायसाठी स्टफिंग बनवायची आहे। तर इथे आंब्याच्या लोणचं जो काळपट दिसतोय ते आंब्याचं सुक्कं लोणचं आहे। ओवा, त्यानंतर सातूचं पीठ, सातूच्या पिठाची रेसिपी माझ्या एंड स्क्रीनला दिलेली आहे। त्यानंतर सातूच्या पिठानंतर चवीनुसार मीठ, हळद, आणि यात घातलेलं आहे सरसोचं तेल। सरसोच्या तेलाने या ज्या लिट्टीच्या आतमध्ये भरलेल्या स्टफिंगला इतका छान फ्लेवर येतो, आणि चव अगदी जबरदस्त अशी झालेली आहे। तर इथे यांनी तेल टाकलेलं आहे, सगळं त्यांनी अंदाजाने केलेलं अगदी झटपट असं। तर आता तेल झालेलं आहे। त्यानंतर यात सुके मिरचीचं, बिहार स्पेशल मिरचीचं लोणचं, जे स्टफ करून भरलेली मिरचीचं लोणचं असते ते घातलेलं आहे। एक मिरची, कांदा फाईनली चॉप करून घातलेला आहे। त्यानंतर यात घालतात आहे मिरचीचा ठेचा। मिरचीच्या ठेच्यात त्यांनी मिरची, अद्रक आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे, ते पण छान मिक्स करून घेतलं आहे, ते घालते आहे इथे। साधारणतः त्यांनी 3 चमचे घातलेला आहे। आता यानंतर घालणार कोथिंबीर, बघा। त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या छान छान अशा रेसिपीज आहे, त्या नक्की बघा, आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा। आणि त्याचबरोबर एंड स्क्रीनला आणि आय बटनला सुद्धा मी छान छान अशा रेसिपी दिलेल्या आहे, तुम्हाला सातूची रेसिपीसुद्धा एंड स्क्रीनला मिळून जाईल। तर इथे जो स्टफिंग केलेलं होतं ते बाजूला ठेवलेलं आहे। इथे चोखा बनवलेला आहे, म्हणजे भरीत बनवलेला आहे। तर भरीत 3 वस्तू मिसळून बनवलेलं आहे। वांगे, आलू म्हणजे बटाटे आणि टोमॅटो यांना त्यांनी कुकरमध्ये शिजायला लावलेलं होतं। 2 चमचे तेल, 2 चमचे पाणी घालून मंद आचेवर त्यांनी शिजू दिलं। त्यानंतर काढून सोलून व्यवस्थित चेक करून त्यांनी मिक्स केलेलं आहे। त्यात कांदा घातलेला आहे, चवीनुसार मीठ। कांदा ह्यांनी शिजवलेला नाही आहे, अगदी कच्चं असं फक्त वांगे, आलू आणि बटाटे हे ह्यांनी शिजवले होते कुकरमध्ये, कांदा हा शिजवलेला नाही आहे। यात सरसोचं तेल, यातसुद्धा सरसोच्या तेलाचा जो फ्लेवर उठून येतो, खूप छान असा तो फ्लेवर लागतो। तर सरसोचं तेल घातलेलं आहे। मिरचीचा जो ठेचा बनवलेला आहे तो ठेचा घातलेला आहे, बघा, छान मस्त असा। आणि असं म्हणतात ना, ज्याची स्पेशालिटी ज्या वस्तूत असते त्याच्या हातचं जर स्पेशल करून खाल्लं की खायची मजाच वेगळी असते। तर ते चोखा जो भरताचा आहे तो आम्ही बाजूला ठेवला, तो नंतर मिक्स करू। आता आम्ही परत जे स्टफिंग भरायचं आहे लिट्टीमध्ये ते घेतलेलं आहे, ते बघा छान असं त्यांनी रगडून ते मिक्स केलेलं आहे। छान रगडायचं असते, म्हणजे तो तेलाचा फ्लेवर, सगळ्या वस्तूंचा फ्लेवर त्या सातूच्या पिठाला लागतो, आणि चव अगदी जबरदस्त अशी लागते। आणि थंडीच्या दिवसात हे जर खाल्लं की इतकी मजा येते, आम्हाला त्या दिवशी खायला खूप मजा आलेली आहे। तर बघा, जे पीठ पुरीसारखं घट्ट मळलेलं होतं लिट्टीचं, त्यांनी असा गोळा करून घेतलेला आहे, आणि त्याला कोरडं पीठ लावून वाटीसारखा शेप दिलेला आहे, कारण की आपल्याला त्यात स्टफिंग करायची आहे सातूच्या पिठाची। तर अशी वाटी बनवून घेतलेली आहे, बघा, व्यवस्थित अशी। अगदी झटपट असं त्यांनी बनवलेलं, अगदी कमी भांड्यात कमी पसारा काढता। आता ते सातूचं पीठ टाकल्यानंतर सातूचं पीठ असं बोटांनी दाबून घ्यायचं, आणि त्यानंतर याला पूर्णपणे पॅक करायचं आहे। असं वरती जर थोडंसं सातूचं पीठ आलं तर बोटांनी खालती दाबून घ्यायचं, आणि मग हे जे कणिक आहे ते दाबून आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे। तर आपली लिट्टी इथे तयार झालेली आहे। अशा प्रकारे लिट्टी आम्ही तयार करून घेतली होती, भरपूर साऱ्या लिट्टी बनवल्या त्या दिवशी। तर अशा प्रकारे सगळ्या लिट्ट्या आम्ही बनवून घेतल्या आहेत, बघा। 2 रेडी झालेल्या आहेत, बाकीच्या आम्ही बनवल्या आहे। आणि इथे हे आहे तंदूर, आपलं गॅसवर ठेवायचं। तर गॅसची फ्लेम गरम करून घेतलं आहे तंदूर। आता यावर सगळ्या लिट्टी ठेवणार, आणि 2-3 मिनिटांनी अलटून पलटून छानपैकी अशा शेकून घेणार।
तर जास्त काळपट होऊ द्यायच्या नाही, गोल्डन ब्राऊन रंग येतपर्यंत आपल्याला त्या अलटी करून शिजून घ्यायच्या. तर आम्ही भरपूर साऱ्या करून त्या शिजून घेतल्या. आता याच्यात लिट्टी भरल्या. आता याला झाकून 2-3 मिनटं होऊ द्यायच्या, नंतर अजून पलटून अजून शिजू द्यायच्या. अशा अलटी करत आपल्याला ह्या पूर्ण शिजून घ्यायच्या, म्हणजे आतपर्यंत छान व्यवस्थित शिजल्या जाईल आणि लिट्टीला जो आतमध्ये सरसोच्या तेलाचा फ्लेवर असतो तो छान मस्त लागतो. तर बघा पलटून घेतलेला आहे सगळ्या परत, आणि आता परत झाकून याला शिजू देणार, व्यवस्थित असं भाजून घेणार. बघा आता इथे जसजसे जे होत आले त्याला आम्ही गंजात काढून घेतलेला आहे. तर आता इथे जो चोखा होता म्हणजे भरीत होतं ते मिक्स करून घेतलेलं आहे सर्व, कारण की ऑलरेडी आपण सर्व टाकलेलं होतं. तर आता ते मिक्स करून घेतलं आहे. इकडे सगळ्या आपल्या लिट्टी तयार झाल्या, त्यात गाईचं तूप टाकलेलं आहे, साजूक तूप घरचं बनवलेलं, आणि ते मिक्स करून घेतलं आहे. सॅलेडमध्ये मुळा, कांदा आणि हिरवी मिरची. आता बघा सर्व करणं सुरू आहे. लिट्टी वाढलेली आहे, पहिले चोखा, सॅलेड आणि मिरचीचा ठेचा आणि लोणचं. अगदी जबरदस्त असं लिट्टी चोखा झालेला आहे. तर कशी वाटली रेसिपी ते नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.